नमस्ते, नैनाज वेज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बीन्स आणि गाजराची भाजी करणार आहोत। पोळी, भाकरी, भात बरोबर सर्व करू शकता। त्याच्यासाठी इथे एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेलं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये छोटा चमचा मोहरी, छोटा चमचा जिरे घातलेले आहेत आणि हे दोन्ही मिळून तडतडू द्यायचे। त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हरभऱ्याची डाळ घातलेली आहे आणि एक अर्धा चमचा उडदाची डाळही घातलेली आहे। 1 चमचा उडदाची डाळ घातलेली आहे, 1 छोटा चमचा। नंतर त्याच्यामध्ये 1 पाव चमचा हिंग घातलेला आहे, चिमूटभर किंवा पाव चमचा, आणि हे सगळं थोडंसं परतून घेतलंय। त्याच्यामध्ये थोडी कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि हे सगळं मिळून आपण डाळीचा रंग किंचित बदलेपर्यंत परतून घेणार। त्याच्यानंतर याच्यामध्ये शिरा काढून बारीक चिरलेले बीन्स घातलेले आहेत आणि हे थोडेसे आपण आपल्या फोडणीबरोबर मिसळून घेतो। तसंच त्याच्याबरोबर आता आपण इथे गाजर घालतोय, सालं काढून चिरून घेतलेलं बारीक, आणि हे सगळं आपण फोडणीबरोबर परत मिसळून घेतो। त्याच्यामध्ये आता 1 पाव कप पाणी घातलेलं आहे भाज्या शिजण्यासाठी, आणि हे सगळं मिळून बारीक फ्लेमवर शिजवून घ्यायचं 1-2 मिनिटं झाकण ठेवून। नंतर याच्यामध्ये 1 चमचा मी इथे मीठ घालते, तसंच मी इथे थोडी हिरवी मिरची पण घातलेली आहे, पण ते मिक्स झालेलं आहे व्हिडिओ क्लिप। तर नंतर हे सगळं मिसळून घ्यायचं आहे। 2-3 मिनिटानंतर झाकण काढून त्याच्यामध्ये इथे मी धणे पावडर घालते आणि थोडासा गूळही घालते मी इथे। गूळ किंवा साखर घालू शकता, ऑप्शनल आहे ते। नंतर इथे खोवलेलं ओलं खोबरं घालते, 1-2-3 चमचे किंवा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं किंवा तेही स्किप करू शकता। तर एवढं सगळं घातल्यानंतर आपली भाजी जवळजवळ तयार आहे। याच्यामध्ये आता फक्त थोडीशी कोथिंबीर घातली की झाली भाजी तयार। तर इथे चिरलेली कोथिंबीर घालते आणि हे सगळं मिसळून आपली भाजी तयार झालेली आहे। पोळी, भाकरी, भात ह्याच्याबरोबर सर्व करू शकतो। तर धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल। लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा। सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओच्या वेळेला।